नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवडून तयार झाला आणि मी आणि हर्षद मालक चाललो होतो देवदर्शनाला. होय, पण हर्षद मालक बिझी माणूस आहे. कसा आहे, दोन फोन चालू आहेत बघा. इकडे कोणाचा तर कॉल चालू आहे आणि सोबतच दुकानातले दुसरे कॉल चालू आहेत. मोठी माणसं म्हणली बिझी. त्यासोबत आदित्य भाई असू द्या, उमेश दादा असू द्या, अतुल दादा असू द्या, सागर दादांनी मलेशियामधून डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला, कारण त्यांनी फिरायला गेले. बरं ठीक आहे म्हणलं, महाराजाला आपण थोडा नाश्ता करून घेऊ. आपला काय एवढा बाहेर फिरायला झाले नाही, कोल्हापूर आपलं बरं आहे. त्यानंतर मिसळ खाऊन घेतली आणि प्रवीण दादांच्या घरी पोहोचलो. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा तुम्हाला ओळख करून देतो. थांबा, हे प्रवीण दादा आमचे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला माणूस आहे. हे त्यांचा चार्ली. त्यासुद्धा त्यांच्याकडे अशी मांजरं बोकस सगळेच आहेत. आणि त्यानंतर कसं, ह्यांचं घर तुम्हाला सांगतो एवढं भारी. हा डॉगरमॅन आहे. हां, ह्याची पण ओळख करून द्यायला. घर यांनी स्वतःच्या कष्टातून बांधले, त्यामुळे अशी माणसं मला खूप आवडतात जी शून्यातून वर येतात. आणि एवढं भारी घर बांधलं, तुम्हाला सांगतो नक्की विजिट करा. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये. असं बघून वाटलं की यार, हा आपल्या पण घरात हे करावं शकतो आपण. स्वतःची जिम आहे त्यांची, ती जिम देखील व्हिजिट आम्ही केली. खूप छान वाटलं. आणि सोबतच कसं होतं ना, की त्यांच्या पूर्ण फॅमिलीला भेटलो. आणि त्यांची ही पुतणी ती कशी बोलते बघा. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून बाळूमामाची प्रतिमा मला दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आणि त्यानंतर आम्ही निघालो तो रामलिंगला. आणि रामलिंग इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगतो, इथला इतिहास काहीतरी रामाने बांध मारला होता आणि त्यातनं पाणी अजून पडतं असं सांगतात. आणि तुम्हाला सांगतो, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ठिकाणाला. असं पाण्यात कसं वगैरे दिसलं. त्यानंतर मंदिरात प्रवेश केला आणि तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो, तुम्ही देखील दर्शन घ्या आता. आणि एवढी भारी जागा आहे ना, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. हे पाणी पडतं जे रामाने बाण मारला होता असं म्हटलं जातं. असा काहीतरी व्ह्यू रामलिंग मंदिराचा येतो. त्यानंतर बाहेर ट्रक अडकला होता, कारण जेसीबीचा काहीतरी विचारता वळणात बसले होते. मग हर्षद मालकांनी आम्ही एन्जॉय करतो. आता एवढा भारी शो चालूच आहे, तर आम्ही फुटाने घेतले, पॉपकॉर्न घेतले आणि असं मस्तपैकी एन्जॉय केला व्ह्यू. त्यानंतर पोचलो ज्योतिबाला. आणि ज्योतिबाला पोचल्यानंतर कसं, असं मी हर्षद मालकांनी मागितलं की बाबा आम्ही ह्यावर्षी एकटा आलो, जोडीने होते. पण देव म्हणला तुम्ही दोघं जोडणी येऊ नका, तुमच्या बायका घेऊन, असं सांगितलं देवाने. पण आम्हाला पुढच्या वर्षी देतो म्हणलं, बघू काय होतं. त्यानंतर रशियावरून रिटर्न आले असे डॉक्टर काजल मॅम देखील आपल्याला भेटलेले आहेत. त्यांना भेटून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवण मस्त झालं. त्यानंतर आपल्या खर्डीमध्ये सीताराम महाराजांचं दर्शन घेतलं. ब्लॉगर घरी येऊन थकला, झोपला.